अरे गपरे बा तू काय करू. भंगार पण येता येऊ नाही राहिला या पोरामुळे. पोराला सांभाळू का भंगार यायचं एवढं झालं. धंदा नाही पाणी नाही काय करू मी. ह्या बापाने मला रोडावर आणून सोडलंय. गेला कुठे गेला मेला मुर्दा. त्याचा मुर्दा बसवला. गपरे बाळा गप गप. काहीच झालं नाही. एवढ्या भंगारात काय होणार आहे. कोणी जोडीला नाही ना कोणी मला नातेवाईक नाही. कुठे जाऊ मी. घर सोडून आले. बाबांनी सगळं विकून टिकून सोडून दिलं मला रोडावर. पोराला एवढ्या पोराला मी कुठे घेऊन फिरू. बाळ बी तिच्या जवळ. का बाई काय हो बाबा. काय बाळ आहे का? हो कोणाचं? माझं आहे. आणि इथं काय करता माझ्या वावरात? हे इथं थोडं मी ना सावलीला बसली होती. अच्छा. हो बाळाला घेऊन सावलीला बसली. रडत होतं ते खूप म्हणून इथं बसली सावलीला. घरी थांबायचं लहान बाळ असल्यावर का असं रानावानात येणार? त्या मला निराळ डाऊट आला ना. म्हणलं कोणी चोर भामट्या बाया येत्या का काय इकडं? काय सांगू बाबा तुम्हाला आता मी. काय बोलू तुम्हाला. बोला काय भानगडे. तुम्ही रानावानामध्ये असं कधी मी तर पहिल्यांदा पाहिलं असं बाळाला घेऊन एक बाई उन्हामध्ये इथं बसले सावलीत. काय पोरगा आहे तर पोरगी आहे? मुलगा आहे बाबा. मुलगा आहे. अरे रडतात का म्हणत. बसा तिकडे जरा बसा. बसा सावलीत. काही जेवण वगैरे बोलू का तुमच्यासाठी? बसा नाही तर सावलीत बसा. हा सावलीत बसले. बसा बसा इथं बसा तरी जरा. काय एक बाळाची आई अशी रडताना बघून आहे ना मला सुद्धा खूप वाईट वाटत आहे. काय सांगू बाबा. आणि शिवाय मुलगा येतो. काय तुमच्या वाट्याला दुःख आलं? सांगू का माझं दुःख तुम्हाला? सांगा सांगा. काही सासू सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं का? काही दलिंद असतात ना ते खूप महिलांना त्रास देतात. हो अशा कहाण्या आम्ही पेपर मध्ये टीव्ही मध्ये बघतो ना आपण. माझा नवरा आहे ना मला रस्त्यावर सोडून चालला गेला. घरदार विकलं सगळं विकलं. या बाळाला मला रस्त्यावर सोडलं. एका बाईला घेऊन पळून गेला. अरे 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 बाळ मी कसं आता सांभाळू याला. मी कुठे राहू. मला आई वडील नाही कोणी नाही. मी कुठे राहू. मी 4 दिवस झाले तुमच्या शेतात आहे आता. बापरे 4 दिवसापासून आहे? हो इथं बाळाला झोप घालत होते आणि भंगार याचायला जात होते मी. अरे मग गावात यायचं. हे शेत कोणाचं आहे काय याची चौकशी जरी केलीस ती तरी तुम्हाला इथं 4 दिवस राहण्याची वेळ आली नसती ना. कोणतंच बाळ आहे हो. आणि शिवाय मुलगा आहे. लोकांना मुलं होती नाही. त्याला समजायचं कशी लाज वाटली ना. हा खुशाल तुम्हाला इथं सोडून गेला आणि प्रॉपर्टी विकून टाकली. अहो घर सुद्धा नाही ठेवलं. राहायला ती शेत विकलं पण घर सुद्धा नाही ठेवला. का गल्ला सुद्धा पाणी प्यायला नाही ठेवला. मी काय करू? हा मला सांगा एवढा नवरा असं करस तर तुम्ही काय करता? त्या तुम्ही आज चांगले शिकलेले दिसतात मला. अहो पण आता बाळाला घेऊन काय करणार आहे. शिकेल सवरेल सगळं बाळामुळे बाईच्या जातीचं नावावर असर. शिवाय मला काहीच माहिती नव्हतं कोणाच्या नावावर होतं काय होतं. त्या बाबांनी काय काळा बाजार केला मला न सांगता केला. अरे अरे मला काहीच माहित नाही. आणि जेव्हा ते लोक आले ना प्रॉपर्टी वाले आम्ही घेतलं घर तेव्हा मला घराच्या बाहेर काढलं. मी काय करू? अरे असा प्रसंग कोण यायला नाही पाहिजे. हे बघा ताई काळजी नका करू. तुम्ही माझ्या बहिणी सारख्या आहे. तुम्ही आता इथं 4 दिवस माझ्या शेतात थांबल्या ना. आता एक काम करा घरी चाला. माझ्यावाल्या घरी चालावं. शेवटी आहे ना माणूसच माणसाला सहकार्य करतो आणि मी माणसात देव शोधणारा माणूस आहे. पण तुमच्या घरचे ठेवतील का मला? ती जबाबदारी माझी वाली. काळजी करू नका. माझी बायको वारून 10 वर्ष झाले. हो का? हो. मग आता घरात कोण कोण असतं? मी एकटाच राहतो हॉटेलमध्ये खात. का? एक पोरगी आहे मला. बरं मग आणि ती पण काही अशी तुमची कहाणी ऐकून आहे ना माझ्या मुलीला सुद्धा वाईट वाटेल आणि ती सुद्धा काही बोलणार नाही. काय बोलणार नाही. काय बोलणार. मग नक्की येऊ का मी तुमच्या? हो हो मला आहे ना थोडं बाळ 1-2 महिन्याचं होईपर्यंत राहू द्याल. जागा द्याल चारा द्याल तर लय बरं होईल. चला तुम्ही आहे ना असं जंगलामध्ये राहणार. आपण माणूस आहे. माणसाने सगळ्यांना जन्म दिलेले देवाचा अवतार आहे माणूस हा. तुम्ही देवासारखे भेटले हो बाबा मला. मला कोणी सारा द्यायला कोणी नव्हतं. तुम्ही भेटले मला खूप बरं वाटलं. चला चला घरी नका रडू. सावकाश उठा. भंगार ते पडू द्यायचं. ते भंगारचं नाव नाही काढणार तर पडू द्यायचं. काय आहे भंगार? चला. अहो पण आता तिच्यावर कसं पोट भरले जात होतं ना. नाही नाही चला. मुलगी असेल माझी घरामध्ये बोलवतो तिला.
ए वैशू, अगं काय करते? काय पप्पा? ये, शाळेतून आली का? कॉलेजवरून आली? हे बाईला घरी का बरं घेऊन आले? अगं मग घरी आणलं काय बिघडलं ती तू? आपल्या शेतात मीला बघितलं तर का हो तुम्ही आमच्या डायरेक्ट घरी आले? आपल्या शेतात हा आपल्या शेतात बघितलं मी तिला आता. कधी? बाळ रडत होतं, ती बाळाला सोडून पळाली होती. अगं मग मी आपल्या शेताला गरका मारताना मी बघितलं ना, मला बी ती तशी भेटली. मग घरी का बरं आणलं? पप्पा ती भंगारवाली आणि तिला कशाला घरी आणलं? अगं भांगारवाली, पण तू तिला प्रेमाने विचारलं का कुठली काय हे बाळ कोणाचं? मी कसं प्रेमाने तुम्हाला विचारलं? अहो मी विचारपूस करायला लागले तर तिच्या डोळ्याला 4-4 धागा यायला लागल्या. काय झालं? माहितीये का? फार करून का आणि हा का? हा हे जे बाळ आहे ना, या बाळाचा बाप ते तो लग्न करून लव्ह मॅरेज करून या बाई संग एवढं छोटं बाळ सोडून दिलं? हा बघ मग म्हटलं म्हणे मी 4 दिवस पासून इथं राहते म्हणे का 4 दिवस आपल्या 4 दिवस शेतात त्या आंब्याच्या बरं, तुम्ही झाडाखाली जेवण राहिलं बाई आमच्या शेतात 4 दिवस. 4 दिवसापासून उपाशी आहे. काही जेवण खावण कर तिला. आणि म्हणून मग मी घरी आणलं. मग काही चूक केली का मी? तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. मी पण गावचा मग आपण किती दिवस यांना सांभाळणार? गावचा सरपंच आहे मी. मला नाही थोड्या कोणाची दिवसच जायची. राहील ग दीदी, मी थोड्या दिवस ठेव ग, थोड्या अगं, हे दिवस राहील. बाळाचं मोठं होईल. बरं बसा तुम्ही बसा माझ्याकडे तुम्ही. नको बघू, या बाळाकडे बघ, बस बस बाळाकडे बघून ठेव मला. पण कसं आहे ना, बस. आम्ही ना दोघं राहतो इथं. पण मग तुम्हाला ठेवायचं तर लोक आम्हाला 4 शिव्या नाही घालणार का? कशाला ही बाई घालते? कस काय राहते इथं? हे बघ, कोणाला सहकार्य केलं एखाद्या लेडीज आणतच म्हण आता मला कोणीच नाहीये. कोण शिवाय घाली? हो, तुला कोण माहिती आहे ना करेल? माझा स्वभाव सगळ्या हो, गावाला तुम्ही माहिती आहे. सरपंच आहे, मी पण- सरपंच, मी समाजसेवा करतो 25 वर्षापासून. सगळ्या गावाला माझा स्वभाव माहिती लय आहे. पुण्य भेटून तुमच्या दोघं बापलेकाला, माझं आणि माझ्या पोराचं. आणि काय बिघडले? किती 10 भाकरी खाणार आहे का? एक नाही, मी- भाकरी इकून पळून गेला तो. हा? पहिले माझ्या सोबत केलं, आता दुसरीला फसवायला गेला का काय माहिती. हे बघ तू आहे ना आपल्या सगळं घरात पैसा पाणी घेऊन गेला. मला टेन्शन आलंय पप्पा, हे असं कसं ठेवायचं? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बरं मी या बाळाला दूध आणते. हा 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 ना दूध आण. राम राम सरपंच. काय चाललं? काय नाही बसलो आताच मळ्यातून आलो. कोण पाहुणे? अहो, तेच सांगतो ना, पाहुणे बाळ आहे मायावालं, माझी ओळखीची नाही काही नाही. नाही पण का? तिची कहाणी जर ऐकली ना तुम्ही तर तुमच्या डोळ्याला सुद्धा पाणी येण्याची शक्यता आहे. अरे बाप, हा, तिच्या बाळ संग झालंय गोड आहे हो. हो मग मुलगा आहे शिवाय. अरे बापरे. बघा ना लोकांना मुलगा होत नाही काही नाही आणि मुलगा झाला आणि त्यांनी खुशाल रोड सोडून निघून गेले. नाही, नालायक आहे. आणि 4 दिवसापासून आपल्या माळ्यात होते ते. हा, सर? म्हटलं चला आपल्या घरी. हा. मग आता ते गेली बाळाला दूध आणायला गेली वैशू. अहो ते बाळ कोणाचा सुद्धा आधार उपाशी- नाही का तुला? कोणीच नाही मला, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाहीये. याच्यासोबत लव्ह मॅरेज केलं होतं, आपण पळून गेला सगळे रडू प्रॉपर्टी नका, रडू नका ताई, अजिबात रडू नका. याचं आहे ना लव्ह मॅरेज पहिलं वाटलं होतं बरं. मला काय माहिती. तू आज संपून टाकी बरं झालं तुम्ही सरपंचाच्या मळ्यामध्ये थांबल्या 4 दिवस म्हणून भेट झाली आपली. मी यांच्या मला 4 दिवस झाले पोराला घेऊन बंगाऱ्याचं तेन बसते तिथे झाडाखाली. आई बापाचं ऐकून लग्न करायचे कधी लव्ह मॅरेज केल्यामुळं आता तुला पस्तावा येऊ राहिला. जाऊ दे आता, ते तरुण पण राहत माणसाचं. नाही मला कोणीच नव्हतं, मी काय आता त्याने मला फसवलं, केलं माझ्याशी लग्न, आता घरदार विकलं, सगळं विकून मला रस्त्यावर आणलं, गेला पळून एका बाईला घेऊन. असं नसतं करायला पाहिजे. बर का सरपंच, माझं एक म्हणणं आहे, तिला काहीच आधार नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना. मग हे बा तुमच्या पुरीचं लग्न होणार आहे 4-6 महिन्यात. हा मग तिचं जमायचं माग एका ठिकाणी. मग आता तुम्हाला बायको नाही काय राहू द्या, आता ती बिचारी हे बा हो काय बोलतात तुम्ही राव? हो असं कसं बोलता बाबा, आधाराने आले मी, तुम्ही असं बोलता का? आता तुम्हाला आधार होईल ना आम्ही सगळं मरेपर्यंत सरपंच आहे ते गावचे. जरी- अहो त्यांचं वय काय, मी काय, हो वयाचं जाऊ द्या, वय सोडून द्या, तुम्हाला आधार होईल कायमचा. कशाचा कायमचा आधार? पण मग आता आता कवर वरवन फिराल तुम्ही 4 दिवस ते ठेवलं तर लोक नाव ठेवतील ना. अहो लोक नाव ठेवते म्हणजे लोक मा तोंडात शेण घालतील ना. जोडीदार तुम्ही असे काय बोलतात? आता- नाही लोक काहीच नाही म्हणणार, लोक चांगलं म्हणतील उलट तुम्ही बायको केली तर. आपण मला पोरगा आहे, बाळ आहे. असू द्या, माझं म्हणणं आहे बर का, तुमचा प्रपंच ते द्या बा, सुईला लागल सगळं. ऐका माझं काही गोष्टी ऐका. अहो आज माझ्या मंडळीला 5 वर्ष झाले, तिला स्वर्गामध्ये कसं वाईट वाटेल ना. काय वाईट नाही वाटायचं, तुमच्या भाकर तुकडीची सोय लागल. त्या पुरीचं लग्न झाल्यावर काय कराल तुम्ही? नाही तो हा. प्रॉब्लेम तयार होणारच आहे. मग तुमच्या भोवती किती मोठी समाज आहे, तिचा प्रश्न सुटेल आणि तुमचा प्रश्न सुटेल. तुम्ही बोलता ते खरं बरं का? बोलता. बाई तू नाही, ऐक तुमचं म्हणणं माझं. पटतं जोग आम्हाला दोघांना बी पटतं, पण ते करून घ्या तुम्ही लग्न. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील? समाज काही म्हणत नाही, भावमत काय समाज म्हणतील? आपल्याला काय भाकरी करून देणार नाही. समाजात एवढं मनावर नाही धरायचं. हे बा ती बिचारी राहील, तुमचा प्रपंच सुखात करील, आनंदात
आणि तुम्ही आनंदात राहाल ना हो. ऐका सरपंच माझं तेव्हा कल्याण होईल तुमच्यावालं. जाऊ द्या तिथे लेकरू बाळ आहे, ते लेकरा बाळाच्या सोयीला लागेल तिच्या हे बघा जोडीदार आहे माझा लहानपणापासून. मला बी म्हणणं 100% पटलं, पण एकतर्फी नको ना आता. नाही मी आहे तयार, पण माझ्या पोराला सांभाळाल का? हो हो, हे काय सांगणं झालं का माझा स्वभावाबद्दल? पोराला नाही, 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 अहो, माझा आवडता विषय हा एकमेकाला नाही, सहकार्य समाजकार्य करणं. करण्याची. हा नाही तर मग हा. मला एकटीच बघायला आणि पोराला नाही सोडून नाही नाही द्या. अजिबात नाही, नाही. माझा मुलगा समजून आणि माझी पत्नी समजून मी आनंदाने शेवटपर्यंत तुझा सांभाळ करीन. हा याला तू मनापासून नाही. तयार असेल तर या हो. समोर हा म्हण. नाही, हे साक्षीदार विचार आहे, भगवंत आहे आपल्या समोर. तेव्हा असं तो समज. माणूस नाही मग चांगला आता मला आहे. आधारच नाही म्हटल्यानंतर मी बरोबर. तयार आहे. लोक भगवंताला साक्षी ठेवून लग्न करतात. आपण हे जे मित्र आहे माझे, हा. हे भगवंत समजून यांना साक्ष ठरवून आणि मग आहे तयार 100% तयारी. 100% तयारी. चला करा. हा बरं झालं, मला त्याच्यात आनंद झाला बरं का एकदम. आशीर्वाद द्या आता. हा हॅलो. हा इथं आलोय बघ, या बाजूला आहे ना एक पत्र्याचं घर आहे आणि समोर एक घर आहे आणि एक रस्ता आहे. हा इथंच एक बघतो. हा ठीक आहे, कर बंद. ओके. रडते बाळ माझे ताने समजाविता राहीना. रडते बाळ माझे ताने समजाविता राहीना. बाबा राम राम. रडतो राम राम म्हणले. राम राम. का कोण आपण? मी तुमच्याकडे कोणी आलं होतं का इथं आता? ये बाळ कोणाचं आहे? अहो मी सरपंच आहे या गावचा आणि तुम्ही डायरेक्ट कोणी आले? आणि माझी बायको आहे ना, तिला मी सोडून गेलो होतो ना. मग तिला ते सोडून गेलो होतो मी दादा दुसऱ्या लग्न म्हणजे दुसऱ्या एका बाई बरोबर. काय 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 हा पण ती तुमच्याकडे खाली आलं बसा, का? खाली बसा खाली. नाही नाही, कळ असं म्हणजे आहे का बा असं? हे बाळ माझ्याच वाटतं असं. अहो, तुम्ही बोलतात काय, पाहतात काय, विचार करा, नीट नीट हे करा ना आणि बोला. नाही बोलवा ना. मला सांगा कोणाकडनं कळलं? गावातला एक माझा मित्र आहे. मला गावात कळलंय, मी माझ्या बायकोला शोधून राहिलोय. मूर्खपणा नाडला ना. हम्म. पण तिला मी न्यायला आलो परत. मला कळलं ती इथं आहे म्हणून मी आलो. मला एक वाक्य सांगा, काय तिचं मनीषा नाव होतं का? हा करेक्ट करेक्ट आणि मनीषा. तिला 2-2.5 वर्षाचं बाळ होतं का? हो 100%. हेच घर आहे आणि इथंच आहे, एवढं मला कळलंय. हे बघा मी सरपंच आहे गावचा, मला खोटं बोलता येत नाही आणि मला खऱ्या गोष्टीसाठी आहे ना मी वाटेल ते करायला तयार असतो. तिचं नाव मनीषा आहे का? हा मनीषाचे आणि- इथंच आहे बा 100%. मला जो रिपोर्ट लागलाय ना तो इथंच आहे. हे अरे तू माझ्या घरात बसेल आहे, याचा विचार कर थोडासा. मी जेवढं विचारलं ना तेवढंच उत्तर दे. मनीषा नाव आहे, 2-2.5 वर्षाचं बाळ आहे तिला. हा हे बा माझ्याचे नाव दोन आणि आहेत. त्या बाईला तुम्ही घराच्या बाहेर काढून आणि तू पळून गेलाय कुठेतरी. हा माझी चूक झाली ती पण काय नंतर पळून गेलो? काय केलं तू? पळून गेलो कुठं होते इतके दिवस? आता सांगितलं ना तुम्हाला, मी एका बाईच्या मागे लागलो होतो. हो ऐका ना, हा काय झालं काय झालं? बाईच्या नाद मागं लागला. ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे. उभा राहा उभा राहा. आता बायको म्हणायला लागला का? आता एवढे दिवस कुठे तोंड हरवलं? आहे का नवरा तुझा वाला? आचे दलिंदर हा तेव्हा कुठे होता? मला रोडावर सोडलं तेव्हा कुठे होता? घरातून कुऱ्हाड आणतो, त्याचे तुकडेच करून टाकू आपण. ऐका ना ऐका अजिबात ना. हात नाही लावायचं ना, अजिबात इथं उभं राहायचं नाही. काही संबंध नाही. इतका वेळ कुठे होता तू? गठोड बांधून घेऊन गेला बाईला त्या. अगं मनीषा ऐकून गेलं तू, माझी चूक झाली ना, मी परत कधीच करणार नाही आयुष्य. चूक झाली ना बर का? तुझी चूक आहे ना, या बाईने दुरुस्त केली. काय दुरुस्त केली सांग आता? सगळं मी लग्न केलं, सगळं माझं सेटल झालं. आता तू हिड. मी जसं कळलं हिडीन का? आठ दिवस- लग्न केलं तू? हा यांच्या सगळं लग्न केलं मी, केलं? केलं. हे देवा काय रे पस्तवा आणि असं करू कळलं नको. का? चाल ना. अगं तर मनीषा माझ्या तोंडून अगं ऐकायचं. ऐक तू, ह्या म्हाताऱ्या बरोबर कशाला राहते? चाल ना. सगळ्यांनी सारा दिला मला. बुटाड पाहिलं का म्हातारा कोणला म्हणतो? आ, तू कशाला राहत? चाल मी तो 100% सांभाळतो. मारायच्या बी लायकीचं नाही. परत चुकणार नाही ना, परत नाही चुकणार मी. तुझ्यासारखे माणसं आहे ना, असे रस्त्यावर आहे ना, भीक मागायला सोडून द्यायला पाहिजे. मी जसं मागितलं ना. अरे जगतो कशाला जगतो निष्कारण? अरे चला हा? तुम्ही बी आता या तरुण गब्बाईस तरुण याचं नाही. एवढ्या पोराला सोडायला रस्त्यावर हा? अरे हा भावनिक प्रश्न आहे. तू पस्तवशील नंतर. हा? तू पस्तवशील. पस्तावल्या तरी हा, चालेल. तुला स्वतः सांग. पस्तावून तू जा. जायला माझ्या पाया पडत. एक सल्ला सांगू का? गाडी खाली जीव दे जा. हा. जगू नको तू असा. काही कामाचा बी नाही. अरे, हा? तुला हात सांभाळणार नाही, तू चाल. तू जातो का? का तू सांभाळला ना, म्हणून तर मला हे दिवस आले. दुसरा नवरा करायची वेळ काय आली. देवा, हा, जीव दे आता, जा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.